नमस्कार मित्रांनो, मैदान चालू आहे आणि त्या मैदानामध्ये टोटल आत्ता 30 गट पळून झालेत. मी तुम्हाला 1 ते 10चे निकाल सांगितले. आता निकाल सांगतोय तुम्हाला 30पर्यंत. 1 ते 30मधून कोणकोणते बैल सेमीफायनलसाठी पात्र झालेत. 11चा निकाल आहे. 11मध्ये सुंदर अशी लढत झाली. त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक 4 धावलेली गाडी घोटचा सर्जा आणि कारुंडेकरांचा चिक्या. गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे आणि ती गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे बबलू चाचा किल्ले मच्छिंद्रगड यांनी. आणि नक्कीच टॉपचं स्पीड लागलं या घोटच्या सर्जाला चिक्याला. गाडीला रोखणं अशक्य होईल, कारण की सगळे टॉपचे असले तरी गाडीला लय स्पीड नाही. गाडी जर पब्लिकनं लागली तरच काहीतरी झालं तर, नाहीतर मला वाटतं फायनल कदाचित मारेल सुद्धा गाडी. बघूया काय कमाल करते ही गाडी. खूप साऱ्या शुभेच्छा घोटचा सर्जा आणि कारुंडेकरांचा चिक्याला. गट क्रमांक 12चा निकाल आहे. 12मध्ये सुंदर अशी लढत झाली. त्या लढतीचा निकाल आहे साखरवडीकरांचा बावऱ्या पळाला, त्याच्यासोबत पळाला छत्रपती संभाजीनगरकरांचा हरण्या पळाला. सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा बावऱ्या आणि हरण्याला. गट क्रमांक 13मध्ये सुंदर अशी लढत झाली. त्या लढतीचा निकाल आहे. या बैलगाडा क्षेत्रातील देव बकासूर पळाला आणि त्या बकासूर सोबत पळाला त्यांचाच एक नवीन खरेदी झालेली असा हा महाराज आणि बकासूरची सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे. या बैलगाडा क्षेत्रामधील एक टॉपचं नाव असे हे चिंचनेरकरांचं सगळ्यांचे आवडते जॅकी, ज्यांना सलगर किंग असं म्हटलं जातं, असे हे प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकर यांनी बकासूर आणि महाराजची गाडी सेमीफायनलसाठी पात्र केलेली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. गट क्रमांक 14चा निकाल आहे. तास क्रमांक 2 धावलेली गाडी बादल आणि जावेद ड्रायव्हर यांचा बादशाह पळाला. सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला. गट क्रमांक 15चा निकाल. 15मध्ये सुंदर अशी लढत झाली. त्या लढतीचा निकाल आहे. तास क्रमांक 3 धावलेली गाडी शंभूबराजी ग्रुप खडकवासला यांच्या नावाने गाडी पळाली. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे. मल्हार आणि देवा सांडू मिस्त्री तळेगावकरांची सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र. गट क्रमांक 16चा निकाल. 16मध्ये सुंदर अशी लढत झाली. त्या लढतीचा निकाल आहे. या बैलगाडा क्षेत्रामध्ये भारत केसरीचा मानकरी असलेला असा हा वडकीचा बैजा पळाला आणि त्याच्यासोबत पळाला बुलढाणाकरांचा रुद्रा. सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे बुलढाणाकरांचा रुद्रा आणि बैजाची. गट क्रमांक 17चा निकाल आहे. तास क्रमांक 3 धावलेली गाडी सुंदर अशी गाडी पळाली बागड पळाली कुजुबा विकारांचा. सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र, परंतु गाडीवरती ड्रायव्हर जो आहे तो उभा राहिला. नक्कीच त्याला थोडंसं सांगितलं पाहिजे की उभा राहू नको बाबा, हे हिंद केसरी मैदान इथं नाही, तो चाबरापाना नाही चालणार. गट क्रमांक 18चा निकाल. 18मध्ये सुंदर अशी लढत झाली. त्या लढतीचा निकाल आहे. तास क्रमांक 6 धावलेली गाडी जय पराजय ग्रुप नाशिक यांच्या नावाने गाडी पळाली. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे पक्षाची. अण्णा ड्रायव्हर यवतकरांनी गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे. 19चा निकाल आहे. तास क्रमांक 6 धावलेली गाडी मातोबाची वाडी आळंदी या गाडीचा 1 नंबर आला. सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र. 20चा निकाल आहे. 20मध्ये सुंदर अशी लढत झाली. त्या लढतीचा निकाल आहे. तास क्रमांक 6 धावलेली गाडी संग्राम बादल ग्रुप सासवड या गाडीचा 1 नंबर आला. सुंदर अशी गाडी पळाली. संतोष तोडकर यांचा साई पळाला आणि त्याच्यासोबत पळाला सासवडकरांचा बादल. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र. गट क्रमांक 24चा निकाल नाही सॉरी 21चा निकाल आहे. तास क्रमांक 5 धावलेली गाडी LK पळाला. सुंदर अशी गाडी LKची सेमीफायनलसाठी पात्र. 22चा निकाल आहे. राणा पळाला. गाडी होती ड्रायव्हर होते कार्तिक ड्रायव्हर. 23चा निकाल आहे. तास क्रमांक 3 धावलेली गाडी नाशिक मैदानात ही जोडी पळाली होती. त्या मैदानात 1 नंबर पटकावला असा हा सोन्या आणि सर्किट घरचा साज पळाला. 24चा निकाल आहे. तास क्रमांक 5 धावलेली गाडी नितीन आबा शेवाळे यांचा पाखऱ्या आणि श्रीनाथ केसरीचा मानकरी असलेला 1 नंबरचा असा हा लखन आणि पाखऱ्याची जोडी पळाली. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे. दिलीप ड्रायव्हर शिरसवस्तीकर हे दिसत आहेत का सचिन मामा पिंपोडे आहेत, या दोघांच्या मधीलच ते दिसत आहेत, मला काय ओळखले नाहीत, परंतु खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला पाखरे आणि लखनच्या. 25चा निकाल आहे. तास क्रमांक 4 धावलेली गाडी घोटावडे मुळशी या करीचा 1 नंबर आला. सुंदर अशी गाडी पळाली. मुळशीचा हरण्या आणि पिस्टन पळाला. सुंदर अशी गाडी सचिन मामा पिंपोडेकरांनी सेमीसाठी पात्र केली. 26चा निकाल आहे. तास क्रमांक 7 धावलेली गाडी मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताज रायफल 81 पळाला आणि त्याच्यासोबत नाशिकचा विराट पळाला. 27चा निकाल आहे. तास क्रमांक 5 धावलेली गाडी पतंग आणि गदर या गाडीचा 1 नंबर आला. सुंदर अशी गाडी भोंग्या ड्रायव्हर यांनी सेमीसाठी पात्र केली. 28चा निकाल आहे. तास क्रमांक 3 धावलेली गाडी मुंबईचा पब्लिकचा भिताडा आलेला आहे भुंगा मिलिंद शेठ पाटील यांचा आणि तो गट 5 झालेला आहे. त्याच्यासोबत होता आगाशिव नगरकरांचा शंभू. सुंदर अशी गाडी सोन्या ड्रायव्हर अभयची वाडीकरांनी सेमीसाठी पात्र केली. 29चा निकाल आहे. तास क्रमांक 4 धावलेली गाडी पाखरे आणि प्रभू पळाला. पृथ्वीराज दादा यांचा एक प्रभू नावाचा बैल आहे आणि पाखऱ्या जो आहे तो कोणाचा माहीत नाही, परंतु गाडीचे ड्रायव्हर होते शाकीर ड्रायव्हर हे होते.
30चा निकाल पेंडिंग आहे. जरा नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे काही समजलं नाही. धन्यवाद.